माझं आणि मोदीचं नशीब एकसारखं झालं आहे. घरात काही जरी झालं तरी मीच जबाबदार आणि देशात काही जरी झालं तरी मोदीच जबाबदार. एक वेळीस एक आई 10 मुलांना सांभाळू शकते, पण 10 मुलं एका आईला कधीच नाही सांभाळू शकत. एक आयुष्यात उगाच जास्त उड्या मारू नका. जिथं रावणाचं काही चाललं नाही तिथं आपलं काय चालणार आहे. एकाने विचारलं, मिरच्या कोणत्या सीजन मध्ये लागतात? मग मी पण उत्तर दिलं, तुम्ही खरं तर बोलून पहा, दुष्काळात पण लागतील. कोण म्हणतं नशा फक्त दारूची लागते? खरं प्रेम करून पहा, वेड लागतं वेड प्रेमाचं. खरं प्रेम आपल्याला बोलल्याशिवाय राहू शकत नाही, आणि जर ते बोलल्याशिवाय राहू शकत असेल तर ते आपलं खरं प्रेम असू शकत नाही. बरोबर ना? मुली ह्या मुलांच्या प्रेमात त्यांच्या दिसण्यावर नाही तर त्यांच्या स्टाईलवर फिदा होतात. बरोबर ना? मला आमचं नाव फेमस करायची काही गरज नाहीये. आमच्या मागे भरपूर आहेत जे बिनपगारी आणि फुल अधिकारी. बरोबर ना? प्रेमात पण किती ताकद असते ना. 5 मिनिटाच्या भेटीसाठी 500 किलोमीटरचा पण विचार केला जात नाही. लक्षात ठेवा, इथं कुणी कोणाचं नसतं आणि कोणावर डिपेंडही राहायचं नसतं. इथं स्वतःचं आयुष्य स्वतःच घडवावं लागतं. लक्षात ठेवा, इथं कुणी कोणाचं नसतं आणि कोणावर डिपेंडही राहायचं नसतं. इथं स्वतःचं आयुष्य स्वतःच घडवावं लागतं. आईबापाच्या प्रॉपर्टीसाठी कोर्टापर्यंत भांडण येतात, पण त्याच आईबापांना सांभाळण्यासाठी कोर्टापर्यंत नाही तर आश्रमापर्यंत जातात. काही लोक आयुष्यातून अशी निघून गेली की जसं की आमची दलिंद्रीच निघून गेली. आयुष्यात आलेल्या अडचणी तर सोडावच लागतात, पण आपल्या आयुष्यात अडचणी आणल्या कुणी यांना कधी सोडायचं नाही.